सावित्रीच्या लेकी आणि गावच्या स्नुषा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मधून अत्यंत विक्रमी मताने निवडून आलेल्या दुर्गाताई आणि रंजनाताई यांचा सन्मान अनेकांनी केला, अनेक जण करतील, परंतु कुटुंबाचा सत्कार व्हावा, गावाच्याकडून सत्कार व्हावा असा एक छोटासा विचार अनेकांच्या मनामध्ये होता, तो आपण या ठिकाणी केला आहे. खात्रीनं प्राध्यापक गजानन गायकवाड यांनी केलेल्या प्रास्ताविकापासून आतापर्यंत तुमचं माझं अमृतवाणीनं स्वागत आणि फार उद्बोधन करताय ते भारतजी मुडे सरांच्या पर्यंत सगळ्यांनी आपणाला या दोन्ही स्नुषा बद्दल सांगितलंय. खात्रीनं विजय आणि पराजय या दोन्ही गोष्टी माणसाच्या मनावरती परिणाम करून जाणारे असतात. विजयानं माणसं हुरळून भरपूर जातात आणि अपयशानं खचून सुद्धा जातात, असा साधारण निसर्गाचा नियम आहे. पण जी माणसं विजयामुळे ही कधी विचलित होत नाहीत आणि पराजयामुळे सुद्धा कधी डगमगत नाहीत, ती माणसं भविष्याचा वेध घेतात. या मौजे आंबे गावाविषयी गजानननी अत्यंत मार्मिक शब्दामध्ये मौजे आंबे गाव म्हणून तुम्हाला आणि मला काही 20 वर्ष 30-40 वर्ष पाठीमागे घेऊन जाऊन काय आठवणी सांगितल्या आणि या क्षणाची स्थिती तुमच्या माझ्या डोळ्यासमोर सगळ्यांच्या आणली. सर्व विचारपीठावरच्या मान्यवर मंडळींना आणि आपल्या सगळ्यांना मी एकच सांगेन की बंधूंनो, सगळ्याच्या विकासाच्या मुळामध्ये शिक्षण आहे. अन्न वस्त्र निवारा ही जरी मूलभूत गरज असली तरी सुद्धा तिला लगतच शिक्षण आणि सोबतीला आरोग्य असेल तरच आपल्याला या बदललेल्या जीवनमानामध्ये चांगल्या पद्धतीने जगता येईल. माझ्या आजोबांचं काय, माझ्या पंजोबांचं काय आणि मग आजचं आणि पण मुलांचं काय, याच्यावरती साधारण माणूस विचार करत असतो आणि तो भरपूर वेळ व्यतीत होतो. आनंद समाधान हे कधी मिळतं तर ज्या वेळेला आपण जेवढे असू तेवढे एकत्र असतो, त्यावेळेला आनंद आणि समाधान मिळतं. आणि तो आनंद आणि ते समाधान मौजे आंबेगाव, खरं तर सगळीच गावं, जिल्हा परिषद गटातली सर्व गावं, पंचायत समिती गटातली सर्व गावं, यांच्या सगळ्यांचा आशीर्वाद रूपी मतदान आपल्या असणाऱ्या गावच्या स्नुषा दोन्ही यांना मिळालंय. मौजे आंबेगाव मूळ गाव म्हणून आंबेगावाने ज्यादा प्रेम केलंय. परंतु आपण सगळे एकत्र असू त्यावेळेला आपण काहीतरी करू, मग काहीतरी मध्ये चांगलंच करू आणि मग ते चांगलं करण्यासाठी खात्रीनं कुठलाही उत्सव, कुठलीही एखादी यात्रा किंवा कुठलीही अशी ठरलेली वेळ न आणता गावाला कधीतरी असं एकत्र येता आलं पाहिजे. आणि आल्यावरती या विचारपीठावरच्याच मंडळीनं त्यामध्ये मी सुद्धा बोलायचं आणि तुम्ही एकत्र ऐकायचं, याच्यामधून सुद्धा कधी काही घडत नाही. ही एकतर्फी शिक्षाच असते खर तर ऐकणाऱ्याला. म्हणून माझी विनंती या गावातल्या सगळ्या तरुणाईला आहे, कारण मी पाहिलंय की या गावातला तरुण इतका ऍक्टिव्ह, म्हणजे तरुणाई ही ऍक्टिव्हच असते, पण काही माती असते, काही मातीतील माणसं असतात आणि त्यामुळं आता इथं चळतली काही मंडळी आलेत, काही सांगोल्यावरून आलेत, आमचे भारतजी मंगळवेढ्यावरून आलेत, म्हणजे बरीच जण मंडळी काही इतरही गावातून आले. पण शेवटी माझा गाव म्हणून जो आपणाला अभिमान आहे, तो जर आपल्याला सार्थ ठरवायचा असेल आणि पुढे जायचं असेल तर
कुणाच्या तरी खांद्यावरती नुसती शिवळ ठेवून माझं शेत आपोआप पेरलं जाईल आणि मग मी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जीवनमान जगेल असं काय म्हणू नका, मानू नका. त्याचं कारण आहे, प्रत्येकाला सीमा आहे, लिमिट्स आहे. पण एकत्र आल्यावर मात्र ह्या सीमा तुटतात आणि त्या सीमा तुटून आपण पुढे जाऊ शकतो. म्हणून माझी विनंती आहे, वर्षभरामध्ये कधीतरी ग्रामपंचायत गणेशराव काम करतच असते, काही निवडून आलेली मंडळी काम करतच असतात, काही संघटना असतात सामाजिक, काही व्यक्तिमत्व असतात, कुठंच नसतात पण त्या भूमिका घेत असतात. या सगळ्यांच्या माध्यमातून सगळं चाललेलं असतंय. पण तरी सुद्धा जर विशेष वैशिष्ट्याने नटलेलं जर गाव करायचं असेल तर आपल्याला दुर्गाताईंच्या आणि रंजनाताईंच्याच डोकीवरती ओझं ठेवून जमणार नाही. त्यांना आपण आपलं कर्तव्य केलंय आणि ते सुद्धा 100% आपल्यासाठी काम आणि कर्तव्य करतील. पण तुमचं आणि माझं सुद्धा काम आहे की मी काय करतो, मी काय करणार, हे 1-2 प्रश्न स्वतःला प्रत्येकाने विचारले पाहिजे. आणि ज्या दिवशी आपण हे विचारलेल्या प्रश्नांची उत्तर प्रत्येकाला सकारात्मक मिळतील तेव्हा गावच्या विकासाची गाडी राजमार्गावरून धावायला सुरू होईल. अनेकांच्या अनेक इच्छा आहेत. या ठिकाणी आता सांगितलं की अभ्यासिका झाली पाहिजे. अभ्यासिका किती मोठा विषय आहे, काय त्यात म्हणजे इथं येऊन सांगण्याची वेळ येते आणि तुम्ही सगळ्यांना ऐकायची वेळ येते, इथं बसलेल्यांना याच्यावर विचार करायची वेळ येते. संजू काय मनात आणल्यावरती अभ्यासिका 2 महिन्याच्या मौजी आंबेगाव वातानुकूलित अभ्यासिका करू शकताय. कशाला पाहिजे मंत्रालय, कशाला पाहिजे कुठली व्यवस्था, डॉक्टर होईल का नाही आणि गरज आहे का नाही, तिची अत्यंत गरज आहे. आपल्याकडे जागा सुद्धा भरपूर आहे. आपल्या इथं तरुण बंधूंनी जी काय या ठिकाणी मागणी केली आहे ती कुठल्या तरी एखाद्या फार मोठ्या कुणीतरी येऊन हो 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 म्हणून सांगायची. मला वाटतं तुम्हाला मला गरज नाही आहे काय बिनू सर, कारण ही गरज छोटी आहे पण महत्वाचं आणि मोठं काम करणारी आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, अभ्यासिका करायची आपल्याला सगळ्यांची इच्छा, छोटी इच्छा अनेकांनी बोलली आहे. दरेबा गुरुजी इथं गावातली सगळी मान्यवर मंडळी आहेत. या ठिकाणी ही अभ्यासिका व्हावी, गावाने करावी, यासाठी मी माझ्या कुटुंबाकडून 1 लाख रुपये आत्ताच या ठिकाणी तुम्हाला देण्याचं, उद्या देण्याचं अभिवचन देतो. गावातल्या प्रत्येकाने 1 रुपया, 10 रुपये, 100 रुपये ज्याची जी भूमिका असेल त्याने ती त्या ठिकाणी द्यावी. आणि जो आपल्या गावातला चमू पाठीमागून भविष्याचा वेध घेतोय, जातीच्या, धर्माच्या, गटाच्या, पक्षाच्या सगळ्या भिंती तोडून पुढे जातोय, त्या सगळ्यांच्यासाठी खूप चांगले तालुक्यात नाव झालं पाहिजे त्या अभ्यासिकेचं. अशा पद्धतीची अभ्यासिका या ठिकाणी आपण करण्याचं, या आपण सत्काराच्या समारंभामधली चांगली सुरुवात आपण या ठिकाणी करूया. इतकंही आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करतो. आणि भविष्याचा वेध घेण्यासाठी कधीतरी वर्षातून 1-2दा आपण खूप चांगले कार्यक्रम आपल्या गावातले यात्रेच्या निमित्तानं असतील, अजून कुठल्या कुठल्या निमित्तानं आपण एकत्र होतातच. पण कधीतरी गावच्या विकासासाठी म्हणून नुसती ग्रामपंचायत नाही, ते निवडून दिलेली माणसं प्रमुखच असतात, ते लोकप्रतिनिधी असतात. पण तरी सुद्धा मतदान दिल्यावरती 5 वर्ष बाकीच्यांनी काही बोललं नाही पाहिजे. हा काही लोकशाहीतला संकेत नाही. प्रत्येक लोकांना बोलता आलं पाहिजे, प्रत्येकाचं म्हणणं त्याला मांडता आलं पाहिजे आणि ते समोरच्याला ऐकता आलं पाहिजे. यासाठी अण्णामामा कधीतरी गावाला एकत्र करून चर्चा झाल्या पाहिजेत. आणि गावातल्या काही तरुणांच्या मनात आहे, कारण तुमच्या मनात माझ्या मनात काय आहे त्याला फार किंमत नाहीये. कारण 50शी ओलांडल्यावरती आपल्याला कधी स्वप्न पडतात असं शास्त्रज्ञांचं मत आहे, माझं नाही. आणि त्यामुळं जे तरुण मुलं म्हणताय, जी मुलं शिकताय, त्या मुलांच्या मनातला वेग घेण्यासाठी आपण सगळ्यांनी वर्षातून कधीतरी या स्तरावरती कोणत्याही वेळेला एकत्र यावं असं या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो. या दोन्ही स्पृश्यांना
मी मनापासून त्यांच्या भविष्यातल्या संपूर्ण राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीसाठी खूप शुभेच्छा देतो. तुम्ही सगळेजण लवकर आलाय, आमच्याही अगोदर आलाय, घरी जाण्याची ओढ सगळ्याला लागली आहे. तुमची जास्तीची वेळ न घेता मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.